जबाबदार असतं प्रत्येक गोष्टीला. आणि ह्या ठिकाणी शिंदेसाहेब कोणालाही राजाश्रय देण्याचा प्रश्न येत नाही. आपल्याला माहिती आहे मागच्या 10 ते 11 वर्षापासून हे राज्य सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ह्या ठिकाणी गृह विभाग काम करतो आणि जेवढ्या पारदर्शक पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वात हा विभाग काम करतो याच्या आधी कदाचितच एवढ्या पारदर्शक पद्धतीने ह्या विभागानं काम केलं असेल. आपण म्हटलं एवढे मोठे गुन्हे आज लोक निर्भीड होऊन त्या ठिकाणी तक्रार करण्याकरता समोर येतात आणि झालेला अन्याय कारण त्यांना आत्मविश्वास आहे की त्या ठिकाणी सरकारकडून आपल्याला न्याय मिळणार आहे. आपण जी माहिती दिली याच्याबद्दल देखील आम्ही संवेदनशील आहोत की त्या 4 अल्पवयीन मुली गायब आहे, अजून तक्रार झाली नसेल तर आता ही बैठक झाल्याबरोबर सभागृहातून बाहेर मी स्वतः त्या ठिकाणी चौकशी करेन, तातडीनं गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात येईल निश्चितपणे. परंतु आपण जे सांगतायत की आता आपणच दिलेल्या पेन ड्राईव्हची चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली, आपण स्वतः म्हणणार की त्या ठिकाणी त्या चौकशीमध्ये जर का तो व्यक्ती गुन्हेगार आढळला तो कुठलाही अधिकारी असो कोणालाही त्या ठिकाणी राजश्रय देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या पेनड्राईव्हने आपण दिलेल्या पेनड्राईव्हच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे. त्या चौकशीत तो दोषी आढळल्याबरोबर तातडीनं त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आभारी आहे आपला आभारी आहे कारण मंत्री महोदय आपण बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहात. 2 गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील. त्या अशा आपल्या जागा बदलतील इकडून तिकडून, परंतु अशा पद्धतीने असे मस्तावलेले जे लोक आहेत त्या लोकांना कायद्याची भीती राहिली पाहिजे. साधं आता सांगितलं की त्या अल्पवयीन मुलींना झालं तर आत्ता हे संपल्यावर आम्ही आदेश देऊ. आपला कायदा आहे, सुस्पष्ट कायदा आहे आणि तो कायदा हे सांगतो की एखाद्या महिलेने तक्रार दिली तर ती खरी समजून नोंदवायलाच हवी. हा आपला कायदा आहे आणि ती जर नोंदवली नाही तर त्याला तात्काळ तिथून निलंबित करा असाही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं सुस्पष्ट असताना मी बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्यांनी सांगितले. ते स्वतः मंत्री राहिलेले आहे आणि त्यांनी स्वतः त्या सगळ्या याच्यामध्ये काम केलेलं आहे. तुम्ही तुमच्या चौकशीचे जेवढे निकष आहेत ते सगळे लावा, आमचा त्याला अजिबात आक्षेप नाही. परंतु अल्पवयीन मुलीचे पालक पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतात, ह्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय कारण लागणार आहे त्याला निलंबित करण्यासाठी? त्याची चौकशी होत नाही. कायद्यातच आपल्या प्रावधान आहे ते. आपण कायदा बनवला त्यावेळेलाच तो तितका सक्षम बनवला कारण याच्या अगोदर अनेक गोष्टी अशा घडल्यात. आणि म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. एक, तिथे माझ्या माहितीप्रमाणे ॲडिशनल CP यांनी सुद्धा SP-ने गुन्हा दाखल करण्यासाठी काल SP-ने सांगितलेलं आहे. जी अधिकची माहिती ती आपल्याला सुद्धा असेल कारण आपण ब्रीफिंग घेताना घेतली असेल ती. पण आपल्या प्रचलित कायद्याप्रमाणे अल्पवयीन मुलींचा झालेला जे जे गुन्हे झालेले आहेत ते गुन्हे दाखल न करणाऱ्या त्या इन्स्पेक्टरवर आपण तात्काळ त्याला निलंबित करणार का? आणि त्याला तिथून निलंबित करून त्याच्यावर हे सगळे आपले कायदे धाब्यावर बसवणाऱ्या या अधिकाऱ्याला निलंबित करून ह्या सगळ्या गोष्टीची आपण चौकशी करणार का? भाई जगताप, आपण जी माहिती दिली अगदी बरोबर आहे. आपल्या इथं कायद्यातच तरतूद आहे की जर का अशा पद्धतीनं कुठल्या महिलेनं तक्रार दिली तर त्याची दखल घेऊन तातडीनं गुन्हा दाखल करावा लागतो. जर का अशा पद्धतीनं गुन्हा दाखल झाला नसेल याची माहिती घेऊन मी तुम्हाला काय म्हणतो याची माहिती आम्हाला तर घेऊ द्या ना. मी तुम्हाला काय म्हणतोय नाही असं आहे ना, असं नाही. नाही असं एक मिनिट तुम्हाला असत्य धरलेलं नाही आहे. मंत्री महोदयांची मी बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे, पण ते सातत्याने सांगतात की मी चौकशी करून कारवाई करतो. तर तुमचं सत्य मानलंय म्हणूनच चौकशीचं म्हणणं ते मान्य केलंय ना. त्यामुळे अशा वेळेला आपण तिथलं नाही ते चौकशी करून 2 गोष्टी सेपरेट. शासनाचं काम न्याय देण्याचं काम आहे. दोन्ही बाजू तपासणं आवश्यक आहे. स्थानिक राजकारणामुळे जर का एखाद्या अधिकाराचा बळी जात असेल तर ते देखील बरोबर नाहीये. त्याच्यामुळे चौकशी केली पाहिजे. सभापती महोदय, जी काही चौकशी करून निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. ऐकून घ्या. नाही हरकत कशाबद्दल घेतली? कुठल्या नियमाने हरकत घेतली तुम्ही?
कुठल्या नियमाने अर्ज? स्थानिक राजकारणाचा कधी मी फायदा घेतलेला नाही. अति झालेला आहे. पोलीस पाठवतात. तुम्ही स्थानिक राज- स्थानिक राजकारणाचा कोण त्याला सन्माननीय शिंदे साहेब, नाही नाही, पण तुम्ही नामर्द वगैरे हा शब्द बरोबर नाही. अहो शिंदे साहेब, सन्माननीय शशिकांतजी शिंदे, अहो शशिकांतजी शिंदे, हिमतीचा प्रश्न त्यांनी परत परत सांगितला. तुम्ही आता हे पहा एक मिनिट 4-5 वेळेला बोलत असताना तुम्ही त्यातलं सत्य तुमच्या जे तुम्हाला दिसतंय ते मांडलं. त्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला सारखं म्हणताय की हिंमत दाखवा. मुद्दा असा आहे की चौकशी करून त्याच्यावरती कारवाईची हिंमत ते मंत्री असल्यामुळे त्यांना दाखवायलाच लागणार आहे. त्यामुळे हिंमत दाखवा. सभागृहामध्ये इथल्या इथे त्यांना निर्णय करता येणार नाही, ते परत सांगतायत. पण चौकशी सांगितलं ना त्यांनी, चौकशीचं मान्य केलं. त्यांनी 3 दिवसाआधी पेनड्राईव्ह दिला. त्या पेनड्राईव्हच्या अनुषंगानं चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आहे. जसाही तो अहवाल प्राप्त होईल, कारण पहिला अहवाल त्या ठिकाणी पोलीस महासंचालकाकडनं आलाय. असं नाहीये की या ठिकाणी चौकशी केली नाही. पोलीस महासंचालकाकडनं चौकशी केली. त्यांचा अहवाल आला की त्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी होत नाही. तरी देखील सन्मान्य सदस्यांच्या निवेदनावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा चौकशी करून जर का अहवाल प्राप्त झाला तर निश्चितपणे कारवाई करू. ठीक आहे. तिसरी लक्षवेधी उमादे खापरे, नाही त्यांनी चौकशी सांगितलेलं आहे. लक्षवेधी क्रमांक 3. चौकशीची मागणी मान्य उभं आल्यावरती सांगितलं त्यांनी अहवाल येईल म्हणून त्याच्यामध्ये. उमादे खापरे.